सकाळी 6:30 वाजता आवरून की नाही मी निघालो होतो रेल्वे स्टेशनला, कारण की आता मळ्यातली कामं चालू व्हायच्या अगोदरच की नाही जरा कुठेतरी फिरून येऊया म्हणलं. त्यासाठी पहिला तरी की नाही सलगरच्या स्टेशनवरून पोहोचलो आणि इथं आल्याला की नाही लगेच रेल्वे आलती. त्याच रेल्वेत बसून की नाही मी आमच्या मामाच्या गावाला आलो. लय काय नाही, फक्त 1.5 तासात की नाही मी जवळच्या स्टेशनवरती आलतो. तिथनं मग डायरेक्ट मामा सोबत की नाही घरी पण आलो. इथं आल्यावर मग जेवण तीन सगळं झालं. त्यानंतर मग आलो डाळिंबीच्या बागा बघायला. बागावरती सगळं की नाही असं क्रॉप कर राहतलं होतं, ज्याला आता काढायचं काम चालू आहे, कारण आता माल की नाही सगळा संपलाय. त्यात आणि आधी मध्ये की नाही असं राहत असतात, त्यामुळे त्यांना मी खात असते. तिथनं मग बारक्या मामाच्या आलतो, तिथं पण की नाही आंब खा कलिंगड खा हे तर चालूच होतं. मध्येच मग तिथनं जेसीबी जवळ आलो, कारण की मला की नाही ट्रॅक्टर चालवायची होती. पहिला तर मग असं कानलं तीन खाऊन घेतलं. त्यानंतर मग या बारक्या ट्रॅक्टरला तर लय पळवलंय, पण रात्र झाल्यावर की नाही या मोठ्या ट्रॅक्टरला पळवलंय. नुसतं असं इकडनं तिकडनं इकडे चालू होतं. नंतर मग हे सगळं झाल्यावर ना की नाही आम्ही रात्री बाहेरच झोपलेलं. तेवढ्यात मग एकदम लगेच सकाळ झाली. इकडे मग बागेला औषध मारायचं चालू होतं. बघूया म्हणलं मग बागेला कसं औषध मारतात. मी पण असं 4 लाईने औषध मारून घेतलं. त्यानंतर मग लगेच की नाही विहिरीमध्ये पोहायला आलं. इथं मग 1 तासभर झाला तरी पण की नाही आम्ही विहिरीतनं बाहेर चाललोय. पण आता आजच की नाही मला लिंगनूरला पण जायचं होतं, त्यामुळे मग इथलं सगळं की नाही आवरलं. 12:30 वाजता की नाही रेल्वे होती. मामानं आणून सोडलीत 12 वाजता आणि तिथनं मग रेल्वे आली 1:30 वाजता. पूर्ण तासभर लेट असून की नाही इथं गर्दी बनली होती. पायी ठेवायला सुद्धा पण जागा नव्हती. त्यात आणि रेल्वेतनं जाताना की नाही लय भारी विषय झालता. तिथनं ढालगाव पर्यंत की नाही सगळा उन्हाळा चाललाय, पण तिथनं पुढे की नाही नुसता पावसाळा चालू होता. जिकडे बघेल तिकडे की नाही नुसता पाणी झालतं. तसं व्हिडिओ की नाही जरा जुनाच आहे, पण मलाच टाकायला की नाही उशीर झालता. जाऊ दे, बाकी आजच्या पुरतं एवढंच. भेटू आपण एका नवीन ब्लॉग मध्ये.